नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। रुबाब उद्योग समूहाचे संचालक सनी जाधव सध्या चर्चेत आहेत। त्यांच्यावरती एका महिलेने गंभीर असे आरोप केले आहेत। त्यामुळे सनी जाधव यांच्यावरती सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात टीका देखील होताना पाहायला मिळते। मात्र हे जरी असलं तरी यामागचं सत्य अत्यंत गंभीर आहे व तेवढंच धक्कादायक आहे। नेमकं सनी जाधव यांनी या संपूर्ण विषयावरती त्यांच्या जुन्या व्हिडिओतून काय संदेश दिला आहे हे आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की एखाद्या माणसाची प्रगती किंवा एखाद्या माणसाने काहीतरी साध्य केलं तर नक्कीच त्याला मागे ओढण्याचं काम होतं। हे अगदी तुम्ही घरामध्ये देखील बघितलं असेल की एखादा घरातला भाऊ जर मोठा जात असेल तर त्याला भाऊकी त्याचे पाय खेचण्याचं काम करते, अर्थातच त्याची बदनामी सुरू करते। असंही बोललं जातं की योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्याची बदनामी सुरू केली जाते। असं उदाहरणं आपण अनेक नेत्यांविषयी, अनेक उद्योगपतीविषयी व मोठ्या व्यक्तीविषयी ऐकले असतील की कुठेतरी अत्यंत गंभीर आरोप करायचे आणि त्या व्यक्तीला मागे खेचण्याचं काम करायचं। असंच सनी जाधव यांच्या बाबतीत देखील होताना पाहायला मिळते आहे। एका महिलेने त्यांच्यावरती गंभीर आरोप जरी केले असले तरी सुद्धा असं देखील बोललं जात आहे की सनी जाधव यांनी जी लहान वयामध्ये प्रगती साध्य केली, अगदी लहान वयामध्ये 200 शाखा निर्माण त्यांनी केला, त्यामुळे त्यांच्यावरती किंवा त्यांच्या रुबाब या ब्रँडला डॅमेज करण्यासाठी हा कुठेतरी एक षड्यंत्र असू शकतं आणि सनी जाधव या नावाला हडताळ फासण्यासाठी हे कृत्य कोणीतरी जाणून बुजून करत आहे असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे सनी जाधव यांचा एक जुना व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे। सनी जाधव स्वतः यामध्ये म्हणत आहेत, शेठ कमी वयामध्ये प्रगती केली, बदनामी तर होणारच ना। कमी वयात प्रगती करतो म्हणल्यावर तर बदनामी होणारच ना शेठ। अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे। सध्या या व्हिडिओ खाली अनेक कमेंट देखील येताना पाहायला मिळत आहे। तुम्हाला काय वाटतं, सनी जाधव यांनी कमी वयामध्ये प्रगती साधल्यामुळे त्यांची अशा प्रकारे बदनामी केली जात आहे का? याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।